श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम अमरावती संचलित केंद्रीय प्रचार विभागातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे चरण पादुका पालखी गुरुकुंज आश्रम ते पुण्यक्षेत्र पंढरपूर दरवर्षी निघते। मागील 59 वर्षांपासून ही परंपरा कायम असून शहरातील एकनाथ मंदिर येथे या पालखी पादुकेचे सकाळी 9:30 वाजता आगमन झाले। यावेळी खंजिरी वादन, आरती, प्रसाद वितरण करण्यात आले। दरम्यान परतीच्या मार्गावर ही पालखी दरवर्षीप्रमाणे अनिल दराक यांच्या तुकडोजी नगर येथे निवासस्थानी आली होती। यावेळी पालखी पादुका दर्शनाचा नगरसेवक महेश मालवतकर यांच्यासह भाविकांनी लाभ घेतला। वरतळा अशी पादुका चरण पादुका या तुमच्या गावात कुठे चाललं? मी सतीश अन्वेकर। आम्ही क्लासमेट आहे गुरुंडी कॉलेज। सगळं पाठवून देतो मी साहेबांकडे। मी गोपाल कडू, प्रचार प्रमुख अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम ही संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून लोकोद्धाराचे, ग्रामोद्धाराचे कार्य राष्ट्रसंतांनी आपल्या या समग्र साहित्याच्या माध्यमातून चालावे अशा प्रकारची रचना निर्माण केली आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षामध्ये 25,000 गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा महाराजांनी निर्माण केल्या। आणि आता जी काही पंढरीची वारी झाली, ही पंढरीची वारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण वंशावळीमध्ये त्यांच्या आजी आजोबा पंजाबापासून ती वारी करायची सातत्यानं आणि तोच वसा घेत वारसा चालवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा पंढरीश परमात्म्याला पांडुरंगाच्या चरणी त्यांच्या वारीचं आपल्या पूर्वजांचं संपूर्ण जे काही ऋण आपल्यावर होतं ते त्यांच्या ऋणाची परतफेड करण्याकरता आणि ती वारसा चालवण्याकरता राष्ट्रसंतांनी 40 वर्ष सतत वाऱ्या केल्या असा पुरावा ते आपल्या लहरकी बरखामध्ये देतात की महाराष्ट्र इस पावन पंढरी में प्रभूने दे दी मुझे जगा 40 वर्ष सहवास आणि प्रवास महाराजांचा तो होता। अशा पद्धतीचं महाराजांनी लिखाण केलं आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या दृष्टीने महाराजांनी चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू अशा प्रकारची भजनं देऊन पंढरीचे सुख नाही कोण्या धामा अशा माध्यमातून सुद्धा पंढरीची महिमा राष्ट्रसंत आता ह्या पालखी पादुका यांचा प्रवास पादुका गुरुकुंज आश्रमातून दिनांक 20 जुलै रोजी निघालेले आहे आणि परतीचा प्रवास हा 7 जुलै 2026 रोजी गुरुकुंज आश्रमामध्ये त्याचा समारोप होणार आहे। जवळपास 20 जिल्ह्याचा प्रवास करून ही चरण पादुका प्रचार यात्रा गुरुकुंजामध्ये पोहोचणार आहे। तेव्हा या प्रचार यात्रेच्या दृष्टीनं नुसतं राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पंढरपूरला जातात असं नाही, तर या चरण पादुकाच्या सोबत महाराजांचं साहित्य, महाराजांच्या रसशाळेची जे काही औषधी असतील, उत्पादन असतील, तो प्रचार आणि मार्गदर्शन, प्रवचन, कीर्तन अशा माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे राष्ट्रनिर्माण कार्य उभं केलं ते राष्ट्रनिर्माण कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता ही प्रचार यात्रा। याच्यात खंजिरी वादन सुद्धा साधारण किती जण आहेत आपल्या याच्यामध्ये? आमच्यासोबत 13 लोक आहेत। अच्छा, 13 वारकऱ्यांसहित ही प्रचार यात्रा महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्यातून। किती वर्षापासून पादुका निघतात या? जवळपास 58 वर्ष महाराजांना जाऊन झाले। 58 वर्षापासून या चरण पादुका पंढरपूरला जातात आणि त्याआधी महाराज 40 वर्ष गेले, म्हणजे एकूण 98 वर्षाचा हा संपूर्ण चरण पादुकाचा प्रवास आहे। आणि तुम्ही सगळे आता पंढरपूरला जाऊन आलो? जाऊन आलो, परतीच्या प्रवासात आहे। नाही, साधारण किती दिवसांचा प्रवास असतो हा तुमचा? 20 दिवसात। 20 दिवस। आता इथून पुढे कुठे जाणार? आता इथून वडी आश्रम आहे। अच्छा, वडी बाजारला। बरं। तिथून जानेफळ पंडित। अच्छा, कधी पोचणार साधारण? आम्ही 7 तारखेला गुरुकुंज आश्रम। जनरली 20 दिवसांचा प्रवास असतो। परत एकदा नाव सांगा तुमचं? गोपाल कडू।